मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. आपलं विटा, देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा. गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप, विटा. खासदार संजय काका पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. कोयना धरणातील पाण्यावरून खासदार संजय काका पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मंत्री शंभूराज देसाई यांनी पाण्यावरून राजकारण करू नये. कोयनेचा सातबारा शंभूराजे देसाई यांच्या नावावर आहे का, असा संतप्त सवाल करत संजय काकांनी प्रसंगी शेतकऱ्यांच्या हितासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. आणि हा काय प्रयोग चाललाय? काय कोयना धरण काय मालकीचं झालंय का कोणाच्या? ही कसली काय चाललंय राजकारण करण्याचा? आणि काय तुम्ही करून त्या व्हॉट्सअपवर पाठवताय? हे तुम्ही काय राजकारण करायला लागलाय का इथं? अशा वेळेला आमच्या सरकारमधले आमचे सहकारी पक्ष त्याचे नेते करत असतील तर हे जिल्ह्यामध्ये आम्ही खपवून घेणार नाही आणि याचा निषेध करतोय. आपणाला या ठिकाणी सातारचं पालकमंत्रीपद शंभूराजे देसाईंच्याकडे आहे. त्यांनी हे सगळा खोडसाळपणा केलेला आहे. अधिकाऱ्यांना वेड्या वाकड्या भाषा वापरायच्या. याच्यापूर्वी काही पालकमंत्री कोण झाले नाहीत का? जिल्ह्यामध्ये काही पाणी येतंय का नाही? मग ती ताकारी असेल, म्हैसाळ असेल, ते टेंबू असेल, या सगळ्या गोष्टी आहेत ना. हा अडमुठेपणा दिसतोय ना. नाही, आम्ही मागणी ही करतोय की इथून पुढं ज्या खात्याचे आमचे नेते मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी ह्या कालवागार सल्लागार समितीला आदेश द्यावेत. दोन्ही एसी हे त्यांनी करावं. शंभूराजे देसाईंनी यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करता कामा नये ही मागणी घेऊन आम्ही जातोय आणि ते देवेंद्र फडणवीसांनी स्वतः घ्यावं. ते काय 7-12वर कोणाच्या नोंदलेलं नाही पालकमंत्र्याच्या. ते ज्यावेळी नेमतील त्यावेळी बघूया आपण. हा विषय मागच्या वेळेला आपली कृष्णा नदी कोरडी पडली आणि 16व्या 17व्या दिवशी आपल्याकडं पाणी आलं. महापालिकेला पाणी कमी पडलं, नगरपालिकांना पाणी कमी पडलं, कृष्णाकडच्या गावांना पाणी कमी पडलं, पिण्याचं पाणी. असं जिल्ह्याला वेठीस धरण्याची भूमिका काही माणसं राजकारण करतायत का, असा विषय पहिल्यांदा आम्हाला संशय निर्माण झाला. पण शेवट राज्य सरकारमध्ये एकत्र काम करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये एकदा समज द्यावी म्हणून आम्ही जास्त विषय न ताण करता की त्या बैठकीमध्ये, नियोजनीच्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं की आमच्या जिल्ह्याचं वाट्याला असलेलं प्रकल्प अहवालानुसार पाणी हे आमचं आम्ही वाटून घेतोय आणि त्याच्यामध्ये तशा सक्त सूचना दिल्या. तसं आपल्या अधीक्षक अभियंता पाटोळेंनी तिकडं पाठवलं. त्याच्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी सही केली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादांनी सही केली. आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सही आहे.
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याकडे सहीसाठी पाठवल्यानंतर त्यावर सही केली गेली नाही आणि आरे रवीची अधिकाऱ्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीच्या भाषा वापरल्या गेल्या. आमचा प्रश्न हा आहे की आमच्या सांगली जिल्ह्याच्या जनतेला तुम्ही भीक मागितल्यासारखी अवस्था करणं आमच्या स्वाभिमानी जनतेला हे रुचणारं नाही, आवडणारं नाही. त्यांनी वेळीच पहिल्यांदा एक झालं त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होतं. पुन्हा पाणी सोडण्यासाठी 4-5-7 दिवस त्यांनी विलंब केला आणि त्यामध्ये अशा दुष्काळी स्थितीमध्ये लोक अडचणीत आहेत, अशामध्ये राजकारण करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याचा निषेध करतो. हे यामध्ये आता असं आहे, हसन मुश्रीफ साहेबांची सही आहे, चंद्रकांत दादांची सही आहे, आपल्या अधीक्षक अभियंत्यांची आहे, सुरेश भाऊ आपले पालकमंत्र्यांची आहे आणि याच्यावर शंभूराजे देसाईंनी केलेली नाही. त्यांच्या माणसांनी म्हणलं आहे खाली की पालकमंत्र्यांची सही झालेली नाही तर त्यांची सही घेण्यात यावी आणि तिथं काही माणसं गेली तर विडीवाकडी भाषा वापरली जाते. बरोबर नाही ना हे? पण का सही करत नाहीत ते? आता आपल्या जिल्ह्याला विटीच धरायचं असं दिसायला लागलंय. तेच काय त्यांचा हेतू काय? आता हेतू कसा? आम्ही ती तक्रारच करतोय ना. आता ह्यांच्याकडनं काढून घ्या. हेतू स्पष्ट दिसतोय. एक सोडून 2 वेळा त्यांनी ती आपल्याला त्रास देण्याची भूमिका घेतली. पहिल्यांदा समजू शकतो 16 दिवस 17 दिवस नदी कोरडी पडली, प्यायला पाणी नाही लोकांना. नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, गणपती विसर्जनला अडचणी आल्या. म्हणजे एवढ्या सगळ्या बाबी आपल्या भावनिक आणि ह्या सगळ्या लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर ह्या भूमिका दिसत आहेत. त्यामुळे आम्ही सगळीजण जाऊन भेटतोय आणि हे सगळं पाटबंधारे मंत्र्यांनी, इरिगेशन मिनिस्टरनी हे हातात घ्यावं. दुष्काळाची स्थिती आहे. ह्या अशा आमच्या जिल्ह्याला वेठी जाणाऱ्या माणसांच्या माध्यमातून कुठलेही प्रकार इथून पुढचे होता कामा नये. या जनतेसाठी माझी खासदारकी पणाला लावणार, राजीनामा देणार. अहवालानुसार आपणाला मंजूर झालेलं पाणी सोडण्यासाठी शासनाच्या काही गाईडलाईन आहेत. 1992 साली तो GR काढलेला आहे. त्यामध्ये म्हणलेला आहे की सातारा सांगली जिल्ह्यातले पाटबंधारे असणारे हा GR आहे, त्याची टिप्पणी आहे. मी तुम्हाला माहितीसाठी देतो. एक 10 पानं काढलेली आहे. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ हे अध्यक्ष आहेत. अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ हे सभासद आहे. प्रशासकीय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण पुणे म्हणजे कडा ते त्याचे सभासद आहेत आणि सदस्य सचिव जे आपल्या देवकर मॅडम आहेत, कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग, अशी ही 1992 साली GR काढलेला आहे. तिथं हे करून ठेवलेलं आहे. त्याचं थोडं हायलाईट करू. आणि 1 लाखाच्या वर असेल तर त्यासाठी असं म्हणलेलं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये प्रकल्पाचे लाभक्षेत्र 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये संबंधित पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी अशा सूचना आहेत. तसेच एक प्रकल्प 1 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये असल्यास इतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी समितीचे सहअध्यक्षपद भूषवावे. कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत. आमचा प्रश्न हा आहे की आमच्या सांगली जिल्ह्याच्या जनतेला तुम्ही भीक मागितल्यासारखी अवस्था करणं आमच्या स्वाभिमानी जनतेला हे रुचणारं नाही, आवडणारं नाही. त्यांनी वेळीच पहिल्यांदा एक झालं त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होतं. पुन्हा पाणी सोडण्यासाठी 4-5-7 दिवस त्यांनी विलंब केला आणि त्यामध्ये अशा दुष्काळी स्थितीमध्ये लोक अडचणीत आहेत, अशामध्ये राजकारण करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याचा निषेध करतो आणि यांच्या सगळ्या तक्रारी आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीला अमित भाई यांच्याकडे करतोय. अशा पद्धतीनं जिल्ह्याला वेठीस धरणं, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्ह्यातले 3 तालुके असतील, सांगोला असेल, मंगळवेढा असेल आणि या ठिकाणचा असणारा जतचा परिसर
अशा दोन्ही तालुक्यांच्या बाबतीमध्ये दोन्ही जिल्ह्यातल्या या जनतेला मिठी धरण्याची भूमिका दिसून येते. ही खपवून घेणारी गोष्ट नाही, याच्या बाबतीत आम्ही तक्रारी करतोय. आणि असं घाणेरडं राजकारण करण्याची प्रवृत्ती उद्याच्या काळामध्ये राहिली तर आम्ही या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केलेली आहे. या मीटिंगमध्ये मी तशा सक्त सूचना दिल्या की जे कोजनरेशन म्हणजे वीज निर्मितीसाठी लागणारं पाणी आहे हायड्रोचं, ते पाणी सुद्धा वीज विकत घेता येईल, पण पाणी मिळणार नाही. पाऊस सगळ्यात जास्त कमी आपल्या जिल्ह्यामध्ये, कमी पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स. विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क 9175 100007. जिओ मराठी, ते धडक ते धडक.